केलात का आजचा फादर्स डे सेलिब्रेट? खरंच छोटीशी गोष्ट आहे, पण सेलिब्रेट करणं महत्त्वाचं आहे, कारण सेलिब्रेशनला कोणतंही कारण नसावं, फक्त आनंद असावा, एवढंच मात्र मला कळतं. केक कशाबद्दल आहे? फादर्स डे. कशाबद्दल आहे? फादर्स डे. कुणी आणलाय? मम्मीने. या पापा, you will always be my superhero. चाहे सुख हो, चाहे दुख हो, दिल ने तुम. आज रविवार होता म्हणून मस्तपैकी तांबडा पांढराचा बेत केला आणि मस्त पाऊस देखील पडतोय, त्याच्यामुळे तांबडा पांढरा रस्सा खायला देखील खूप छान लागतो आणि जास्त तिखट नसतो, त्यामुळे मुलं देखील अगदी आवडीनं खातात. त्याच्यासाठी जास्त गोष्टींची गरज नाही. मी तर आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे. बेसिक जे गरम मसाले आपल्या भांड्यामध्ये असतात, आपल्या घरात असतात, तेच तुम्हाला टाकायचे आहेत. आणि चिकन स्टॉक आणि ही जी प्युरी आहे ती मी काजूची प्युरी करून घेतलेली आहे. पेस्ट एक काजूची पेस्ट करून घेतलेली आहे. फारशा मसाल्यांची याच्यामध्ये गरज लागत नाही. आता व्यवस्थित हा शिजून द्यायचा, तोपर्यंत तांबडा रस्सा करायला घ्यायचा. त्याच्यात देखील आधी आलं लसूण टाकायचं आणि नंतर जो आपण तांबड्या मसाला टाकतो तो टाकायचा, घाटी मसाला टाकायचा आणि हे शिजण्यासाठी थोडासा चिकनचा किंवा मटनचा स्टॉक टाकून द्यायचा. आणि नंतर ह्याला एकदा तेल सुटलं की लगेचच आपण जो मटनचा स्टॉक बनवला होता तो टाकून द्यायचा. आता सुकन चिकन देखील सेम याच पद्धतीनं सेमच मसाले वापरले जातात. जास्त मसाल्यांची याच्यामध्ये गरज लागत नाही, कारण जास्त ग्रेव्ही तुम्हाला आवडत असेल तर जास्त मसाले टाकू शकता. आता हा पांढरा रस्सा व्यवस्थित शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी नारळाचं दूध टाकलेलं आहे आणि हा झटपट असा तांबडा रस्सा, असं सुकं चिकन आणि मस्तपैकी हा पांढरा रस्सा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला